बातमी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केल्याची आहे। कारण अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा आज नाराजी व्यक्त केलेली आहे। कोणीतरी विधानसभा अध्यक्षांना सल्ला द्यायला हवा, असंच ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवहेलना करू शकत नाही। सुप्रीम कोर्टानं या सगळ्या संदर्भात आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे। वेळापत्रकाची कल्पना म्हणजे सुनावणीला अनिश्चित काळासाठी विलंब नव्हे, असं देखील सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे। दुसऱ्यांदा सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना पुन्हा एकदा आज फटकारल्याचं पाहायला मिळत आहे। याआधी सुद्धा याच प्रकरणावरून सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना या सगळ्या प्रकरणी अपात्रता आमदार प्रकरण आणि या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली, किंबहुना असे आदेश दिलेले होते। आता मात्र विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केलेली आहे। कोणीतरी विधानसभा अध्यक्षांना सल्ला द्यायला हवा, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। जर समजा निवडणूक आयोगाने विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय देण्याच्या अगोदर, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देण्याच्या अगोदर जर समजा निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाच्या याच्याबद्दल मान्यतेबद्दल किंवा निवडणूक चिन्हाबद्दल जर निर्णय घेतला तर कदाचित हा प्रश्न पुन्हा स्पीकरच्या चेंडू कोर्टात येऊ शकतो। अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केलेली आहे। कोणीतरी अध्यक्षांना सल्ला द्यायला हवा, असं या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। याविषयी अधिक माहिती घेतो आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांच्या या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केलेली आहे। वेळापत्रकाची कल्पना म्हणजे सुनावणीला अनिश्चित काळासाठी विलंब नव्हे, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। नक्कीच लागवी ज्या प्रकारे एकंदरीत जे वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांनी तयार केलं होतं ते आता सुप्रीम कोर्टमध्ये देण्याची प्रक्रियाही सुरू झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत जी सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केलेली आहे की या आधीचे आदेश दिलेले होते त्यानुसार ठोस सुनावणी होणं गरजेचं होतं, मात्र त्या प्रकारची सुनावणी झाल्याचं दिसत नाही आहे। मात्र यामध्ये आता प्रश्न जो उपस्थित आहे की एकंदरीत काल ज्या प्रकारे नव्याने ठाकरे गटाने अर्ज दाखल केलेले होते या संदर्भातील माहिती सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेली आहे की नाही, कारण ज्या प्रकारचं एकंदरीत आजचा युक्तिवाद पाहिला आपण आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकारे माहिती दिलेली आहे की कुठल्याही प्रकारची सुनावणी झालेली नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं वेळापत्रक आहे ठोस असं अध्यक्षांनी दिलेलं नाहीये। या उलट विधिमंडळाने या आधीच सुनावणीचं एक वेळापत्रक जाहीर केलेलं होतं ज्यानुसार काल सुनावणीला सुरुवात झालेली होती। मात्र तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या नाराजीनंतर आता नवीन वेळापत्रक विधिमंडळ तयार करणार का हे पाहावं लागेल आणि या वेळापत्रकामध्ये कुठेतरी कालबद्धता दिसून येते का, एक वेळ मर्यादेमध्ये कुठेतरी ही सुनावणी पार पडणार का आणि याची डेडलाईन कधीची असेल नेमकं हे पाहावं लागणार आहे। लागवी चेतन, आपण जर पाहिलं तर या सगळ्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून वारंवार वेळकाढूपणा केला जातोय अध्यक्षांकडून, असा सातत्यानं आरोप करण्यात आलेला होता। आज सुप्रीम कोर्टानं नेमक्या याच मुद्द्यावर आपलं विधान केलेलं आहे, किंवा निरीक्षण नोंदवलेलं आहे की सप्टेंबरपर्यंत आदेश काढलेला होता या सगळ्याचा, असं देखील सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडीनंतर आता मात्र अध्यक्षांकडून काय नेमकी प्रतिक्रिया समोर येते, अध्यक्षांचं नेमकं काय म्हणणं आहे? निश्चितच लागवी एक गोष्ट सर्वाधिक आहे जी वारंवार लोकशाहीने मांडलेली आहे ती म्हणजे एकंदरीत मंगळवारची डेडलाईन सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे, अन्यथा आम्ही आदेश काढू अशा प्रकारचं जे वक्तव्य केलेलं आहे हे गांभीर्याने घेण्यासारखं आहे। कारण विधिमंडळ असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल या दोन्हीही सर्वोच्च यंत्रणा आहेत, या दोघांनाही स्वतंत्र अधिकार आहेत, त्यांच्या आपल्या कार्यकक्षांमध्ये काम करावं लागतं। मात्र जर अशा प्रकारे विधिमंडळावरती कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्याचं काम होत असेल तर कदाचित विधिमंडळ ही या आदेशांना झुगारून एक वेगळी रूढ आणि परंपरा निर्माण करू शकतं आणि अशा वेळी मग दोन सर्वोच्च जे यंत्रणा आहेत त्यांच्यामधला वाद चव्हाट्यावर येऊ शकतो। त्यामुळे आता विधिमंडळ मंगळवारपर्यंत ठोस वेळापत्रक पुन्हा देत आहे का आणि त्यामुळे कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाचं समाधान होतंय का हे पाहावं लागेल की सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश कुठेतरी ढाबळ रचण्याचं काम विधिमंडळ करतं हेही पाहावं लागेल। कारण ज्या प्रकारचं एकंदरीत आपण यंत्रणा पाहिली की सर्वोच्च न्यायालय असेल किंवा विधिमंडळ असेल या दोघांकडेही स्वतंत्र अधिकार आहेत, दोघांनाही एकमेकांवरती कुरघोडी करता मात्र सर्वोच्च न्यायालयाचे आदेश म्हणजे कुरघोडी आहे असं जर मानण्याचं काम विधिमंडळाने केलं तर कुठेतरी
2 सर्वोच्च न्यायालयातला जो सर्वोच्च न्यायालय समोर येऊ शकतो, मग याच्यामध्ये नेमकी मध्यस्थी निश्चित. कोण करतात हेही पाहणं महत्वाचं ठरेल. निश्चित. चेतन, विधानसभा अध्यक्ष दिल्लीला सुद्धा जात आहेत. आता या सगळ्या घडामोडीनंतर दिल्लीत काही या सगळ्या संदर्भात चर्चा होणार आहे का? आणि दिल्लीतून आल्यावर काही महत्वाची बैठक होऊन पुन्हा वेळापत्रकात काही बदल होईल, काही रिशेड्युलिंग होईल? निश्चितच हे पाहावं लागेल, कारण आज स्वतः विधिमंडळाचे अध्यक्ष आहेत ते T20 अर्थात T20 देशातील जे पीठासीन अधिकारी आहेत त्यांच्या परिषदेसाठी तिथे उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख चेतन माफ करा, कक्षामध्ये- चेतन माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.